नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचा वरोरा शाखेच्या वतीने 26 एप्रिल रोजी वरोरा येथे स्वर्गीय दादासाहेब देवतळे सभागृहात सभासद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट देविदास काळे, उद्घाटक म्हणून कवडूजी नगराळे, उपप्राचार्य सहकार प्रशिक्षण केंद्र अकोला हे होते। यावेळी मंचावर विवेकानंद मांडवकर, उपाध्यक्ष श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था, संजय दोरखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था तथा सर्व संचालक मंडळ उपस्थित होते। श्री कवडूजी नगराळे यांनी सभासदास मार्गदर्शन केले। संस्थेचे अध्यक्ष देविदास काळे यांनी अध्यक्षीय भाषणात सभासद संस्थेच्या प्रगतीबाबत, विश्वासार्हतेबाबत सांगितले। या मेळाव्यात उत्कृष्ट ठेवीदार, उत्कृष्ट कर्जदार, उत्कृष्ट कर्मचारी व उत्कृष्ट अभिकर्ता यांचा सत्कार करण्यात आला। या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित होते। मेळाव्याचे संचालन कुमारी पायल परांडे तर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक सुरेश बर्डे यांनी केले। मागून होऊन जाणं स्टेजवरती बसले। दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी श्रीनगर तळेगाव येथे भारतीयांवर आतंकवाद्यांचा हल्ला झाला। त्यात मृतांच्या आत्म्यास शांती मिळो यासाठी मी सर्वांना विनंती करते। धन्यवाद सर। आजच्या या सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करूया। सर्वप्रथम ही संस्था गेल्या 35 वर्षापासून 1989 ला ही संस्था एका वार्डापुरती वणीच्या मर्यादित होती। आज ते याचं संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र झालेलं आहे। या संस्थेने गेल्या 35 वर्षामध्ये अनेक चढ उतार पाहिले, अनेक समस्यांना तोंड दिले, परंतु ही संस्था अजूनही प्रगतीपथावर आहे। आणि या संस्थेचा जो आलेख आहे मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। 87,075 संस्थेचे ठेवीदार सभासद आहे 28,465, एकूण कर्जदार सभासद आहे 27,241। या संस्थेच्या एकूण ठेवी आहे 818 कोटी 96 लाख। मग साहेबांनी जे सांगितलं 817, कारण कालपर्यंत जो हा आकडा आहे जवळपास एका दिवसाला आमच्या 70 ते 75 1 कोटीच्या जवळ ठेवी वाढतात। एकूण कर्ज वाटप आहे 477 कोटी 63 लाख। एकूण आमच्या संस्थेमध्ये काम करणारे जे दैनिक अभिकर्ते आहेत ते आहे 206। एकूण संचित ठेव अभिकर्ता 183।
एकूण स्थायी कर्मचारी 156, अस्थायी 22, एकूण कर्मचारी 178. या वरोरा शाखेमध्ये आपण हा सहकार मेळावा घेतला आहे. या सहकार मेळाव्यानिमित्त या शाखेच्या ज्या ठेवी आहेत या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. या सभासद आहे या संस्थेचे 12,227. ठेवीदार सभासद आहेत 3,945. एकूण कर्जदार सभासद आहेत 2,313. एकूण ठेव आहे या संस्थेची एकट्या वरोरा शाखेची ही आहे 109 कोटी 8 लाख. एकूण कर्ज आहे वाटप आहे 37 कोटी 16 लाख. दैनिक अभिकर्ते आहे 29 आणि संचयित ठेव अभिकर्ते आहे 18 आणि कर्मचारी एकूण 17. तर मित्रांनो, हा आमच्या संस्थेचा ग्राफ आहे. आमची ही संस्था जेव्हा वणीला स्थापन झाली त्यानंतर या संस्थेचं रूपांतर हळूहळू वटवृक्षामध्ये होत गेलं. अवघ्या 5,000 पासून तर 75 लाख ते 1 कोटीपर्यंत आमची संस्था कर्ज वाटप करते. वसुली सुद्धा त्याच पद्धतीने करतात. आणि ही संस्था त्या ग्रामीण भागामध्ये वणीसारख्या वरोरासारख्या ग्रामीण भागामध्ये पूर्वीच्या काळी आपण पाहिलं लोकांना शेतामध्ये बियाणं पेरलं की पैसे नसायचे. तर ही संस्था प्रामुख्याने आमच्या वणी भागात असो किंवा इतरही भागामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही कर्ज देतो आणि ते अतिशय प्रामाणिकपणे ते शेतकरी सुद्धा भरतात. आमचे कर्जदार गरीब सुद्धा आहेत. भाजी विकणारे, फळं विकणारे जे डेली आपल्याकडे 50 रुपयापासून तर 1000 रुपयापर्यंत आमच्याकडे रोज ठेवी ते देतात दैनिक अभिकर्त्यामार्फत आणि आम्ही त्यांना त्यांच्या ऐपतीनुसार कर्ज वाटतो. एक स्नेहमिलन आहे. आजच्या ह्या कार्यक्रमात वरोरा शाखेत असणारे जे सभासद आहेत त्याचबरोबर कर्मचारी, अभिकर्ते, संचालक मंडळ म्हणजे हा पूर्ण परिवार इथे एकत्रित आलेला आहे. हा सभासद मेळावा आयोजित करण्याच्या मागचं कारण असं आहे की आपल्या ह्या संस्थेत कितीतरी लोकांचा हातभार लागलेला आहे. कितीतरी लोकांचे सभासदांचे आपल्याकडे डिपॉझिट्स आहेत, कर्जदार आहेत, डेली RD चालतात, मंथली RD चालतात आणि पुष्कळसे असे सभासद आहेत की जे संचालक मंडळाला ओळखत नाही किंवा पुष्कळसे असे संचालक मंडळातले आम्ही जे लोक आहोत आम्ही पुष्कळशा सभासदांना ओळखत नाही. त्याच्यामुळे शेवटी असं वाटते की बा केव्हा कुठेतरी आपलं सर्व पूर्ण परिवाराचं एक गेट टुगेदर झालं पाहिजे, स्नेहमिलन झालं पाहिजे. त्याकरिता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ह्या संस्थेला आता जवळपास 35-36 वर्ष पूर्ण झाले. एक छोटंसं रोपटं स्वर्गीय पंपट्टीवार सावकार यांनी वणीला सुरुवात केली होती या संस्थेची आणि थोड्याशाच अवधीत त्यांनी ह्या संस्थेचं सूत्र ॲडव्होकेट देवीदासजी काळेसाहेब यांच्याकडे दिलं आणि सांगितलं की बा आता हे तुम्ही सांभाळा. आणि ॲडव्होकेट काळेसाहेबांकडे जेव्हा ही संस्था आली तेव्हा एक 10 बाय 10ची खोली आणि 3 कर्मचारी अशी ही संस्थेची सुरुवात होती. या 35 वर्षात तुम्हाला सांगताना आनंद होतो. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, सर्व कर्मचारी आणि अभिकर्त्यांच्या मेहनतीने आज ही संस्था पूर्ण विदर्भातल्या टॉप संस्थांमधली एक संस्था आहे. ह्या संस्थेची वाटचाल आज जवळपास 825 कोटीच्या ठेवी आमच्याकडे आहे आणि 1000 कोटीच्या संस्थेकडे ह्या संस्थेची वाटचाल ॲडव्होकेट काळेसाहेबांच्या नेतृत्वात सुरू आहे. आपणाला सांगताना आनंद वाटतो की ही जे काही आज संस्थेने प्रोग्रेस केली आहे, जी काही आज संस्था प्रगतीपथावर आहे, त्याच्यात सर्व लोकांचं तेवढंच सहकार्य आहे जेवढं संचालक मंडळाचं आहे, तेवढं सभासदांचं आहे, कर्मचाऱ्यांचं आहे, अभिकर्त्यांचं आहे. या सर्व लोकांच्या एफर्ट्सनी म्हणजे सर्वांच्या एकत्र मेहनतीने आज ही संस्था इथपर्यंत आली. ही संस्था 5 कर्मचारी आणि 2-3 कोटी रुपयाचं भांडवल 25 वर्षापूर्वी
ॲडव्होकेट काळेसाहेब अध्यक्ष झाले आणि आज या संस्थेचा विस्तार 22 शाखेमध्ये झाला. 818 कोटीच्या ठेवी आहेत, 87,000 सभासद आहेत आणि 5,000 कोटीची उलाढाल होत आहे. बहुजनाच्या हातात असलेली विदर्भाची ही एक मोठी सहकार क्षेत्रातली उपलब्धी ॲडव्होकेट काळेसाहेबांच्या रूपानं आज इथं दिसतात. 1991ला या देशाचं धोरण बदललं. खाऊजा धोरण आलं, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. श्रीमंतीची परिभाषा बदलली आणि स्पर्धेचं युग सुरू झालं. पूर्ण जगाचं रूपांतर एका खेड्यामध्ये झालं आणि ही स्पर्धा एवढी जीवघेणी की गुणवत्तेच्या माध्यमातून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग 1991 नंतर राष्ट्रीय धोरणानं सुरू झाला. या स्पर्धेच्या युगात मोठ्या मोठ्या सहकारी बँका डबघाईस आल्या. काही बँकेचे दिवाळे निघाले, कर्मचाऱ्यांची कपात झाली, पण ही संस्था 5 कोटीवरून 818 कोटीपर्यंत पुढे नेली. कॅप्टन महत्वाचा आहे. कायदे तेच आहेत सहकार क्षेत्राचे. या संस्थेसाठी काही गव्हर्नमेंटनं वेगळे कायदे केलेले नाही. कॅप्टन चांगला असला की सर्वांना कामाला लावून समृद्धीकडे नेण्याचं धोरण आखतो आणि त्याचं फळ म्हणजे हे विशाल वटवृक्षाचं या संस्थेचं रूपांतर. आघात झाले. भांडवल 38 कोटी 72 लाखापर्यंत पोहोचलं. 38 कोटी 72 लाखापर्यंत सभासदांचं बंधूंचं तुमचं भाग भांडवल आहे. सभासद बंधूंचं भाग भांडवल 38 कोटी 72 लाख एवढं पोहोचलं. या संस्थेचा राखीव निधी 33 कोटी 9 लाखापर्यंत पोहोचलेला आहे. या संस्थेनं केलेली गुंतवणूक, ज्याला आपण स्ट्रॉंग गुंतवणूक म्हणतो, की लोकांनी ठेवलेल्या ठेवीसाठी त्या परत आपल्याला द्यायच्या असतात, तर तुरंत मागितल्याबरोबर परत देता येईल एवढी गुंतवणूक या संस्थेनं 180 कोटी 1 लाख एवढ्या रुपयाची गुंतवणूक केलेली आहे आणि स्ट्रॉंग पोझिशन मध्ये ही संस्था आहे. ही मी केवळ स्ट्रॉंग पोझिशन आहे असं नाही सांगत. तर सहकार खात्याच्या कलम 144 नुसार या संस्थेने जे पाळलेले नियम आहेत ठेवीवरच्या व्याजाच्या बाबतीत, गुंतवणुकीच्या बाबतीत, संस्थेने निर्माण केलेला सीडी रेशो, संस्थेनं जी ठेवी गोळा करण्याची क्षमता काय असते, या सर्व बाबीमध्ये जवळजवळ संस्थेने अग्रक्रमाने या ठिकाणी केलेले आहे. 810 करोड 31 मार्चचा आकडा 810 करोड 65 लाखाच्या ठेवी. 810 करोड 65 लाख कशाला म्हणतात? 2024 मध्ये लोकसभेचं इलेक्शन होतं आणि लोकसभेच्या इलेक्शन मध्ये असं चाललेलं होतं 400 पार. अरे रंगनाथ स्वामीनं 800 पार केलं या ठिकाणी. रंगनाथ स्वामीने 800 पार केला. आणि मी एक सहकाराचा प्रशिक्षक, सहकाराचा अनुभवी माणूस म्हणून सांगतो, या 21-22 शाखा ज्या आहेत त्या 21-22 शाखेच्या मॅनेजरनी माझं ऐकून घ्यावं. त्या मॅनेजरला माझं हे सांगणं आहे की आपल्याकडे असणाऱ्या बरोबर शाखेवाल्यांनी 110 करोड 119 करोड ठेवी आहेत. यवतमाळ शाखा असेल, सर्व शाखा असतील, त्यांनी फक्त किमान 25% ठेवी वाढ करायच्या वर्षभरात. वे सहकारी कायद्याच्या नियमानुसार लागतो. जर 25% आपण वाढ केल्या प्रत्येक शाखेने तर 800 पार काय 2026 ला 1000 पार होतील.
आणि तेच उद्दिष्ट रंगनाथ स्वामीने या ठिकाणी ठेवलेलं मला दिसत आहे. बंधूंनो, सभासद हा मालक म्हणून म्हटलं नाही. सभासदाला अधिकार आहे कायद्याने दिलेले, सभासदाचे तेवढे कर्तव्य सुद्धा या ठिकाणी आहे. हक्क आहे, त्याची जबाबदारी आहे. हक्क आणि जबाबदारीने आपण सर्व सभासदांनी एकजुटीनं काम केलं. कशा बाबतीत? तर मी या संस्थेचा मालक आहे, ही माझी संस्था आहे, हे सभासदांना पहिले ध्यानात ठेवा की रंगनाथ स्वामीचा मी मालक आहे. माझ्या संस्थेच्या बाबतीची एवढी प्रगती आहे, मला त्याचा अभिमान वाटायला पाहिजे. आणि हे सर्व करण्याचं श्रेय कुणाला जातं? तुम्हा लोकांनाच श्रेय आहे. तुम्ही जर जवळ जुळलात म्हणून ही संस्था प्रगती करते, परंतु त्याचं ध्येय धोरण चालवण्याचं कुशाग्र बुद्धिमत्तेने काम करणारं या संचालक मंडळाचं आहे. आणि हे संचालक मंडळ सर्व प्रशिक्षित आहेत, सगळं समजदार आहेत. कोणत्याही सामन्याला, कोणत्याही आपत्तीला समोर जाण्यासाठी ते तयार आहेत. म्हणूनच या संस्थेची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असताना दिसतं. रोपटे आणि मुमेंटो देऊन त्यांचा सत्कार पतसंस्थेच्या यानंतर जो सविता विधाते यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष माननीय श्री ॲडव्होकेट देवीदासजी वरोरा शाखेचे उत्कृष्ट कर्जदार, त्यांनी आपल्या सत्काराकरिता व्यासपीठावर यावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच त्यांचे शाल व शिकवण देऊन सुरेशजी बर्थडे करतील अशी मी त्यांना विनंती करते. माजी उपप्राचार्य सहकार प्रशिक्षण केंद्र अकोला माननीय श्री कौरुजी नगराळे यांना विनंती करते. वरोरा शाखेची सर्वात जास्त वसुली करणारे श्री वेणुदास पाटील यांनी आपल्या सत्काराकरिता व्यासपीठावर यावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच यांचे शाल व्यवसाय वाढीत आम्हाला मदत केली याबद्दल त्यांचा सत्कार. 25 मध्ये
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष मानायचा, यासाठी वर्षभर सहकार मेळावे आयोजित करीत आहोत। यापूर्वी मुंबई येथे सहकार वर्ष साजरा करण्यात आलं। त्यात केंद्रीय मंत्री, गृहमंत्री माननीय अमित शहाजी, उपमुख्यमंत्री अजितजी पवार आणि इतर सर्व नेते हजर होते। त्यानंतर महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय वर्ष साजरा करण्याचा फार मोठा कार्यक्रम घेण्यात आला आणि आम्ही रंगनाथ पतसंस्थेतर्फे ज्या आपल्या 22 शाखा आहेत, त्या 22 शाखेमध्ये ठिकठिकाणी त्या शहरामध्ये या वर्षभरामध्ये मेळावे आयोजित करणार आहोत। यावर्षी भारतीय अर्थव्यवस्था आहे, त्याच्या वाढीचा दर 6.4% पर्यंत मंदावे, कमी होईल असा अंदाज केंद्राच्या सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केला। त्याचप्रमाणे या बजेटमध्ये 12 लाख रुपयापर्यंतचं 12 लाख निव्वळ उत्पन्न ज्या लोकांचं आहे त्याच्यासाठी कर लागणार नाही अशी बजेटमध्ये घोषणा केलेली आहे। जे सिनियर सिटीजन आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, या नागरिकांसाठी त्यांचे बँकेमध्ये, पतसंस्थेमध्ये जिथं कुठं असतील डिपॉझिट, वर्षभरामध्ये त्यांना जर त्यांना 1 लाखापर्यंत TDS मध्ये सूट देण्यात आलेली। यापूर्वी ते सूट 50,000 पर्यंत होती। त्यामुळे एक चांगली गोष्ट अशी घडली आहे, 12 लाखापर्यंत करमुक्त असल्यामुळे तुम्हा लोकांना 12 लाखापर्यंत संस्थेमध्ये ठेवी ठेवण्यासाठी कुठलीही अडचण राहिली नाही। संस्था असो किंवा तुमच्या आवडीची बँक असो किंवा कुठलेही असो, आपल्याला जी भीती असते EDI, CBI, इन्कम टॅक्स, हे तर आमच्या मागे लागणार नाही, परंतु सरकारने, केंद्र सरकारने 12 लाखापर्यंतचं उत्पन्न, निव्वळ उत्पन्न, खर्च तुमचा आता 50-60%, 70% असू शकतो, म्हणजे 25 लाखापर्यंत खर्च झाला आहे, त्याच्यातलं 50% शेती उत्पन्नासाठी जर बघायले तरी तुम्हाला त्याच्यातून मिळणार उत्पन्न, शेतीसाठी उत्पन्नामध्ये खरं म्हणजे कर लागत नाही। आणि कर्मचाऱ्यासाठी सुद्धा 10,75,000 वार्षिक जर त्याला पगार मिळत असेल तर त्याला सुद्धा करमुक्त घोषित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुम्ही आपल्या मनामध्ये ठेवीदारांनी पैसे ठेवत असताना आम्हाला काही भीतीचं नाही। आता TDS मध्ये सवलत मिळाली आहे, त्याच्यामुळे तुम्ही निश्चितपणे दरवर्षी 10-15 लाख रुपये सहज, त्याची काही कुठली इन्कम टॅक्सच्या वतीनं इन्क्वायरी होणार नाही। तुम्ही सांगू शकता माझं उत्पन्न 12 लाखापर्यंत करमुक्त आहे, त्यामुळे मला इन्कम टॅक्स भरायची जरूरत नाही। तर तुम्ही घाबरू नका या संदर्भामध्ये। जे देशामध्ये एकंदरीत ज्या बँका आहेत त्या बँकेमध्ये आपल्या नागरिकाचे 786,213 कोटीच्या एकूण ठेवी लोकांच्या। आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या सहकारी बँक आहे, या सहकारी बँकेमध्ये 6 लाखाच्या ठेवी आहेत आणि ज्या पतसंस्था आहेत, या पतसंस्थेमध्ये 6 लाखाच्या ठेवी आहे। अशा एकंदर सहकार क्षेत्रामध्ये 12 लाखाच्या ठेवी ठेवलेल्या। याचा अर्थ काय? जर 12 लाख ठेवी, 12 लाख कोटीच्या ठेवी सहकार क्षेत्रामध्ये गुंतवतो, याचा अर्थ असा आहे की लोकांचा सहकारावर गाढ विश्वास आहे। नॅशनलाइज बँकेपेक्षा 2-3% जास्त व्याज पतसंस्था देत असते आणि त्यातल्या त्यात हा लोकांचा परिश्रमाचा, मेहनतीचा, कष्टाचा हा पैसा आहे आणि त्यांना ती जाणीव असते आता काही काळा पैसा नाही आहे, आलेला दुसरीकडून नाही,
आमच्याकडे कोणी काळा पैसा ठेवतच नाही, कारण मोठ्या ठेवीच नसतात. कोणी काही आणले 1 कोटी 2 कोटी 3 कोटी आमच्याकडे ठेवले, असा प्रकार पतसंस्थेमध्ये कधी घडलेला नाही. त्यामुळे आपण बिनधास्त ठेवी ठेवू शकता. सहकार कायद्यामध्ये संचालकावर फार मोठे बंधन आहे. संचालकांना कर्ज घेता येत नाही. संचालकांना घाटा झाला तर संचालकांना जबाबदार धरल्या जाते आणि संस्थेला फायदा झाला तर सभासदांना लाभांश वाटावं लागतं. ह्या मर्यादा आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे माहिती आहे, अलीकडच्या काळामध्ये तंत्रज्ञान फार मोठा फास्ट होत चाललेला आहे. तंत्रज्ञानाचा नवीन तंत्रज्ञानाचा तुम्हाला वापर करावा लागतो. मागच्या सहकार क्षेत्रामध्ये 100 वर्षाच्या वर इतिहास झालेला आहे. या 100 वर्षामध्ये सुद्धा चांगल्या चालणाऱ्या संस्था 250 संस्था 100 वर्ष झाली आणि जे चालवणारे होते त्याच्यातल्या 2-3 पिढ्या मृत पावल्या असतील. जरी जुने गेले तरी नवीन जे आले त्यांनी चांगल्या रीतीने या संस्था सांभाळलेल्या आहे. याही संस्थेला आमच्या जुन्या काळातले बरेचसे संचालक मृत पावले वयाच्यानुसार. आमचे जे फाउंडर मेंबर होते भैयाजी पापट्टीवर गेले. त्याच्यानंतर आमच्याकडे असलेले डॉक्टर नालमवार म्हणून होते.